हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघा, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते कमेंटमध्ये सांगत जावा, कारण आम्ही एवढ्या महिन्यात तुमच्यासाठीच व्हिडिओ बनवतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत जावा. तर बघा, आता वाजले होते संध्याकाळचे 7 आणि आम्ही घेतला आता स्वयंपाक बनवायला. माझी जाऊ गेली होती डोबूला घेऊन फिरायला. अगोदर ते स्वयंपाक बनवण्यासाठी आली होती, बनवत होती का बनवू तिचं चालू होतं. तर मी तिला म्हटलं आपल्या घरी वाटाणे आहे, वाटाणा भातच बनवू आपण, आणि हे भात खात नाही तर यांच्यासाठी 2-3 पोळ्या टाकून देशील. म्हणजे मगाचं वरण आहे त्याला तडका देऊन यांना वरण पोळ्या होते आणि आपल्याला वाटाणा भात होते. तर बरं म्हणाले तिने. मग मला सगळं वाटाणा भाताचं तयार करून दिलं, कापकूप वगैरे करून दिलं आणि डुबूला घेऊन ते खालती गेली. तोपर्यंत मी वाटाणा भात बनवायला घेतला. तर हे बघा, मी म्हणजे आपला असा डायरेक्टलीवाला बनवत नव्हती वाटाणा भात, फ्राय केलेला बनवत होती, तडका दिलेला समजा. तर त्याच्यासाठी मी अगोदर वरण करून घेतलं आणि नंतर गॅसवर मग तेल ठेवलं आणि कधी कधी माझं डोकं पण काम करत नाही, गॅस काही लावली नाही. त्याच्यानंतर मग तेल टाकून घेतलं आणि नंतर गॅस लावली. एकीकडे वरण होत होतं, तोपर्यंत तेल पण गरम झालं. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली, त्याच्यामध्ये लसूण, मिरचे, तेजपत्ता, आलू, टमाटर सगळं हे टाकून घेतलं. तेजपत्ता असले की थोडंसं भाताला चव लागतात. कोणत्या सोला भात असो, वाटाणा भात असो किंवा वरण असो, मी तेजपत्ता टाकतेच, कारण त्याने मला छान चव लागते. आणि त्याच्यानंतर माझ्या गॅसचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहीतच आहे, मी तो दर व्हिडिओमध्ये सांगत आहे आणि या पण व्हिडिओमध्ये तेच सांगते. तर इकडं वरण झालं होतं आणि वरण जास्त घट न हो म्हणून मग मी वरण उतरून घेतलं आणि इकडली गॅस बंद केली, भाताची कढई तिकडे मांडली आणि तिकडे मग भात बनवायला घेतला. कारण ते माझी गॅस बंद होत नाही, काही नाही, आम्हाला ते खालतूनच डायरेक्टली बंद करावे लागते. आणि तिकडे काही करायचं म्हटलं तर भीतीच वाटते जळून जाईल किंवा काही म्हणून. पण मी अगोदर म्हटलं नाही, जाऊ दे, गॅस वाया जाते तर मी इकडेच करतो, कारण माझा भात जळून जाईल. माझं मन काही मानत नव्हतं गॅस वाया जाऊ द्यायला. कारण कसं, 1-1 रुपया जमा करून आपण सगळं काही करतो, खाण्यापिण्यासाठीच आपण पैसे करतो. असे पैशाच्या मागं भरपूर कामं असतात आणि जेवढा पेमेंट येतो तेवढा पेमेंट काही पुरत नाही. रूमचा रेंट 4,000 रुपये, बाकी बिल वगैरे हे सगळं जाते आणि मग हे अशी बिनफुकट गॅस कशी वाया जाऊ देऊ आपण. 1-2 दिवस मी तसंच केलं, पण मला चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मग मी नाही, म्हटलं आपलं नाही जळू द्यायचा भात, पण इकडंच करायचं. म्हणून मग तिकडे मांडून घेतलं, छान आलू वगैरे टाकून घेतले, आलू शिजू दिले. त्याच्यानंतर वाटाणे टाकून घेतले. वाटाणे ताजेच होते, त्यांना काही जास्त शिजू द्यायची वेळ नव्हती. 1-2 मिनिट असेच परतवून घेतले वाटाणे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकून घेतले. मी बाकी कोणते मसाले वापरत नाही, खडे मसाले पण वापरत नाही. मी अद्रक लसूण पेस्ट, अथर्व मसाला आणि मॅगी मसाला किंवा मग सब्जी मसाले, हे एवढेच मसाले वापरते. आणि अद्रक लसूण पेस्ट पण मी रेडीमेड वापरत नाही, घरीच बनवलेला टाकतो आम्ही. पण आज असं झालं होतं, 2-3 दिवस झाले आमचा लसूण खतम होऊन होता आणि आम्ही जिथे राहतो तिथून मार्केट खूप दूर आहे आणि यांची नाईट चालू आहे, तर जायला काही वेळ भेटत नव्हता आणि जिथे लसूण भेटते तिथं माल खतम झाला होता. म्हणून आम्ही रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट वापरला. तो नसता टाकला भाताला चव नसती आली. म्हणून मग त्याच्यात छान मसाले टाकून घेतले. त्याच्यानंतर तिखट मीठ वगैरे टाकून घेतलं. तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट मीठ आणि कोणते मसाले टाकायचे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता. मला जे आवडते मी ते टाकले. हे बघा, असा काहीसं त्याचं मटेरियल झालं होतं. भाताचं छान आलू पण शिजले होते आणि मी सांगितलं भात मी तडका दिला करतो, त्यासाठी मी साधा भात अगोदरच शिजवून घेतला होता आणि भाताच्या हिशोबाने माझी कढई लहान झाली होती, म्हणून मग तेवढा भात काही कढईमध्ये व्हावला नाही. तर मी म्हटलं अगोदर ह्या पूर्ण मिक्स करून घेते, त्याच्यानंतर जर जमेल तर तो टाकेल, पण तो काही जमला नाही. मग सर्व भात मिक्स करून फ्राय करून घेतला. बघा, असं झाला होता, छान झाला होता. व्हिडिओमध्ये बरोबर दिसत नसेल पण छान झाला होता. त्यानंतर 5-10 मिनिट भात शिजायला ठेवला. तोपर्यंत मी किचन आवरून घेतली, झाडू वगैरे लावून घेतला किचनमध्ये. डुगू याचाच होता, तोपर्यंत म्हटलं आपले सर्व काम करून घ्यावं, नंतर मग त्याला झोपी घातलं की जेवणच करायचं राहते. तर मग झाडझूड वगैरे करून घेतली आणि देवाला नैवेद्य करायसाठी घेतला. तोपर्यंत भात पण माझा छान फ्राय झाला होता आणि गरम पण होता. मग भात उतरवून घेतला गॅसवरून, गॅस बंद करून घेतली. त्याच्यानंतर देवाच्या प्लेटा घेतल्या, देवाला नैवेद्य केलं, नैवेद्याचं ताट केलं. ताट म्हणू किंवा प्लेटा म्हणू, पण मी देवाला नैवेद्यच करतेच काही पण असो घरी. त्याच्यानंतर भाजी नव्हती बनवली, सकाळचं वरणच तडका दिलं होतं, म्हणून भात, पोळी आणि साखरेचा नैवेद्य देवाला दाखवला. त्याच्यानंतर मग आम्ही पण सर्वांनी मिळून जेवण केलं. हे बघा,
असा देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि असं आहे माझे छोटंसं देवघर. असं देवाला नैवेद्य दाखवून घेतलं.